वसा जनसेवेचा। ज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांची ज्योत पेटती ठेवली पाहिजे, त्याच भूमीत आज लोकशाहीचा गळा घोटणारी घटना घडली। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शांततामय वाचनासाठी जमलेल्या आंदोलकांवर बुलढाणा पोलिसांनी अक्षरशः दंडुकेशाही चालवत त्यांना गुन्हेगाराप्रमाणे उचलून नेले। विचार मांडणं आणि पुस्तक वाचणं हा गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी बुलढाण्यात दाखल झाले होते। जिजामाता प्रेक्षागर मैदानावर हातात पुस्तके घेऊन शांततेत आंदोलन करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने हटवले। प्रकाशक प्रशांत आंबी यांना सकाळीच ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कारवाईवर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे। विशेष म्हणजे 43 अंशाच्या प्रचंड उष्णतेत महिला आणि तरुणी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, मात्र त्यांच्या संरक्षणासाठी उभारलेला मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलिसांनी निर्दयीपणे हटवली। सावली आणि पाण्यासाठी वंचित ठेवत आंदोलन मोडून काढण्याचा हा अमानुष प्रकार संतापजनक आहे। अप्पर पोलीस अधीक्षक श्री निक लोढा आणि उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईने पोलीस प्रशासनाचा कठोर आणि असंवेदनशील चेहरा उघड केला आहे। लोकशाहीत शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार असताना बुलढाण्यात मात्र बळाचा वापर करून तो चिरडला गेला। आजची ही घटना केवळ आंदोलन मोडण्याची नाही तर विचार दडपण्याची आहे। बुलढाणा पोलिसांच्या या अरेरावी विरोधात जनतेच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धुमसत असून या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत आहे। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या संजय गायकवाडला तात्काळ त्याच्या आमदारकी रद्द करा। पूर्ण सीएमला डेप्टी सीएमला प्रश्न विचारतो, अशा हरामखोर अवलादी तुम्ही पाठीमागे घालणार आहेत का आणि त्यांच्यावर सारवासारव करणार आहेत का? त्याची आमदारकी तात्काळ रद्द झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख संजय गायकवाडनी केलेला आहे, ऑडिओ क्लिप संबंध महाराष्ट्राच्या समोर। हा संजय गायकवाड बडबड करतो, कोरटकर जिंदम जेव्हा तो हे हरामखोर बोलत होते तो बागेश्वर बाबाकार त्या मोहन भागवत समोर आणि फडणवीसांसमोर बोलत होता, तेव्हा तुमची जीभ पुढे गेली होती, तेव्हा तुमचा दम नाही का? अरे एकेरी उल्लेख कुणी केलाय? संजय गायकवाडने त्या कॉल मध्ये 2 वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। शिवाजी तुझ्या मायचा नवरा होता का? हा काय दुहेरी उल्लेख आहे का तिहेरी म्हणायचं? ही भाषा आहे आमदाराची। तुझ्या आईवर आणि पत्नीवर बलात्कार करीन, त्यांच्या गुप्तांगामध्ये तलवार घालीन, ही भाषा आहे त्या आमदाराची। अरे एकीकडे लाडकी बहीण म्हणतो आणि दुसरीकडे बलात्काराच्या धमक्या देतो। हरामखोरा, तुझ्यात एवढा दम आहे तर त्या प्रशांत आंबीला सोड नाही तर पोलिसांनी नांग्या टाकल्यात का? बीजेपी RSS समोर पोलिसांनी नांग्या टाकल्यात का? हा सवाल आहे महाराष्ट्राच्या जनतेला। आणि आपण महामानवांचे अपमान किती वेळा खपवून घेणार? आमची औलाद ही पानसरेची छत्रपती शिवाजी महाराज साठी छाताड्यावर गोळ्या झेलणाऱ्यांची औलाद आहे। मिंद्यांची काय झाडी काय डोंगर करणाऱ्यांची औलाद आमची नाही। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।